शेतकऱ्यांच्या मानेवर टांगती तलवार ठेवून हे विमान उडणार आहे। तेव्हा मला या आमच्या लोकनेते दिबा पाटील साहेबांची आठवण पडणार आहे। म्हणून सांगतो या विमानतळाला शासनानं लवकरात लवकर नाव द्यावं आणि आमच्या मनात जी खंत आहे ती पूर्ण व्हावी अशी शासनाच्या कार्यकर्त्यांना मी गणरायाचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करतोय। धन्यवाद। इथे जमलेल्या सर्व लोकांचे जे विस्थापित झालेले आहेत त्यांना सुद्धा पुन्हा एकदा या दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय दिबा। हॅलो, अरे गरिबांचा वाली होता, शेतकऱ्यांचा राजा होता। अरे कधी कुणासमोर झुकला नाही, अन्यायाला ज्याने झुकविला होता दिबा पाटील साहेब होता। दिन दुबल्याचा गोर गरिबांचा, दिन दुबल्याचा गेला होऊन साधाता। आमचा दिबा पाटील नेता होता, आमचा दिबा पाटील नेता, आमचा दिबा पाटील नेता, आमचा दिबा पाटील नेता। दिन दुबल्याचा गोर गरिबांचा, दिन दुबल्याचा गोर गरिबांचा गेला होऊन साधाता, गेला होऊन साधाता। आमचा दिबा पाटील नेता होता। आगरी शेतकऱ्यांच्यासाठी गावोगावी जाऊन घेतल्या भेटी, आगरी शेतकऱ्यांच्यासाठी गावोगावी जाऊन घेतल्या भेटी। आहो त्यांच्या हक्कासाठी सगळ्यांनी सभा घेतली, एक मोठी सभानी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोठ्या सिडको भवनावर चढविला, मोठ्या सिडको भवनावर चढविला। शेतकऱ्यांच्या हक्केला धावून आला, त्यांच्या पाठीशी उभा तो राहिला। तो सिंधुबल्यांचा वाली, तो शेतकऱ्यांचा राजा। शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रश्न 12% सोडविला, 12.5% सोडविला। आयुष्यभर जनसेवा त्याने केली, कशाची नाही अपेक्षा मनी ठेवली, तो रयतेचा तो राजा होता दिबा पाटील साहेब माझा। गणेशाचरणी करतो प्रार्थना, गणेशाचरणी करतो प्रार्थना।